आप देख रहे हैं YMS न्यूज 24। आइए देखते हैं आज की खबर नवी मुंबई महाराष्ट्र से अजेंद्र अग्री चीफ रिपोर्टर के साथ। कोपर खैराने ब्लॉक कांग्रेस कमेटी का आमरण अनशन शुरू। चिकनेश्वर उद्यान के मुद्दों पर प्रशासन से जवाब तलब। कोपर खैराने ब्लॉक कांग्रेस कमेटी ने आज 10 दिसंबर 2024 सुबह 11 बजे से आमरण अनशन की शुरुआत कर दी है। आंदोलन का उद्देश्य कोपर खैराने और चिकनेश्वर उद्यान से जुड़े मुद्दों को उजागर करना और प्रशासन से 100% काम पूरा करने का लिखित आश्वासन लेना है। कमेटी ने 8 मुख्य मांगे रखी हैं। उद्यान में लाल मिट्टी की खाद डालना, रोशनी की कमी को दूर करना, पीने के साफ पानी की उपलब्धता, वरिष्ठ नागरिकों के लिए बैठने की व्यवस्था, युवाओं के लिए ओपन जिम और बच्चों के खिलौने, सार्वजनिक शौचालय, CCTV कैमरे और पर्याप्त सुरक्षा गार्ड, बगीचे का उचित रखरखाव और विस्तार। इस अवसर पर श्री सुनील दादा पारकर, अध्यक्ष कोपर खैराने ब्लॉक कांग्रेस कमेटी, ने कहा कि पिछले 2 सालों से चिकनेश्वर उद्यान का विस्तार रुका हुआ है। वार्ड अधिकारी केवल आश्वासन देते हैं लेकिन काम नहीं करते। हमारी मांगें पूरी नहीं हुई तो हम कार्यालय का घेराव करेंगे और इसे लॉक करेंगे। इस अनशन में कोपर खैराने के स्थानीय निवासी भी सक्रिय रूप से शामिल हुए हैं। वे आंदोलन का समर्थन कर रहे हैं और अपनी समस्याओं के समाधान की मांग कर रहे हैं। श्रीमती हुरू निशा खान, अल्पसंख्यक विभाग अध्यक्षा, प्रभाग केयर 16, ने कहा कि यह लड़ाई सिर्फ उद्यान के मुद्दों की नहीं है बल्कि हर नागरिक के अधिकारों के लिए है। यह अनशन श्री सुनील दादा पारकर, श्री अभिजीत काकड़े, श्री विकास शिंदे, श्री अमित हांडे, श्रीमती हुरू निशा खान, श्री विठल जंगम और श्री प्रभु कोरे के नेतृत्व में किया जा रहा है। अब देखना यह है कि प्रशासन इस आंदोलन को कितनी गंभीरता से लेता है और कब तक इन मांगों का समाधान होता है। लिखित करके देंगे कि हाँ ये काम होगा तभी हम उठेंगे। आपने क्या क्या मांगे रखी उनके सामने जब भी आए थे? जब भी आए थे हमने दिखाया, बच्चों के खेलने का जो सामान है वो गार्डन में नहीं लगाया गया, उसका दिखाया गया। ऑफिसरों को चेक करवाया गया। गार्डन का जो मरम्मत का जो टेंडर पास हुआ उसमें कोई काम नहीं हुआ है। जो भी हुआ है हमने लिखा हुआ हमारे हाँ बैनर के ऊपर लिखा हुआ हाँ हमारा जो संगीत की ये जो है लाड कोपर खैराने चिकनेश्वर उद्यान, ये देखिए संपूर्ण यशस्वी नागरिकांचा न्याय हक्काची, नागरिकों के हक के लिए हम बैठे हैं सुबह से। यहाँ जो भी काम के लिए जो गवर्नमेंट ने टेंडर पास किया था उस पर क्या काम हुआ है उसके लिए हम जो भी ऑफिसर आ रहे हैं वार्ड ऑफिस से, जो भी आ रहे हैं हमसे मिलने के लिए, हम उनको बता रहे हैं इस गार्डन का कोई मरम्मत नहीं, जो भी हुआ है सीमेंट नहीं लगाया गया, सही गटर का मरम्मत नहीं हुआ, पानी की सुविधा नहीं हुई है, बच्चों के खेलने का सामान नहीं नया लगा, क्या चीज़ का हुआ है ये काम, किस चीज़ का हुआ है, उसलिए हम या अनशन पे बैठे हैं। और जब तक हमें लिखित करके नहीं दिया जाएगा तब तक हम उठेंगे। सर्व या विभागाचे संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग येऊन गेले, पण आम्हाला ठोस त्यांच्याकडून आत्तापर्यंत फक्त एवढंच सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला लेखी आश्वासित करतो आणि लेखी तुम्हाला देतो, पण लेखी दिल्यानंतर खरोखर ते काम पूर्ण होणार आहे का, ही आमची प्रमुख मागणी आहे की लेखी दिल्यानंतर खरोखर काम होणार आहे का। जर काम होणार नसेल तर आम्हाला लेखी देण्यामध्ये अर्थही नाही। म्हणून आमची मागणी होती अशी की या ठिकाणी नवी मुंबईचे आयुक्त साहेब कैलासजी शिंदे साहेब या ठिकाणी यावे आणि त्यांच्या स्वतः पाहणी करून खरोखर हे किती निकृष्ट दर्जाचं काम आहे, किती चांगल्या पद्धतीने केलेलं आहे की किती वाईट पद्धतीने केलेलं आहे, त्यांनी स्वतः त्याची पाहणी करावी अशी आमची मागणी होती की जेणेकरून या अधिकाऱ्यांनाही कळेल आणि जेणेकरून खरोखर सत्य परिस्थिती सर्वांना माहिती पडेल या गार्डन विभागाची। शेवटचा प्रश्न आहे, ते अधिकारी नक्की त्याच्या तुम्हाला निवेदनामध्ये काय लिहून देणार आणि ते तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमची पुढची भूमिका कशी असणार? आम्हाला कोपर खैराने विभागाचे जेवढे अधिकारी या ठिकाणी आले होते, वार्ड सहाय्यक उपायुक्त या ठिकाणी आले होते, त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलेलं आहे की आम्ही येत्या 15 दिवसामध्ये पूर्णत्वास या ठिकाणचं चिकनेश्वर गार्डनचं काम पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन करतो। पण ते पूर्णत्वास तर न्याल, पण त्याला किती लवकरात लवकर आणि किती चांगल्या पद्धतीने कराल, कारण जर तुम्हाला 2 वर्ष आम्ही काँग्रेस कमिटी पाठपुरावा करून जर तुम्ही 2 वर्ष या गार्डनला व्यवस्थित करू नाही शकत तर तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन दिल्यानंतर 15 दिवसात तुम्ही करू नाही शकणार। जर कोपर खैराने तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही यांना विनंती करतो, जर तुम्ही या 15 दिवसात 20 दिवसात किंवा महिन्याभरामध्ये या गार्डनला तुम्ही चांगल्या स्वरूपात घेऊन नाही आलात तर आज आम्ही इथे दुसरं उपोषण घेतोय, आमरण उपोषण, पुढच्या वेळेस उपोषण घेणार नाही।
पुढच्या वेळेस ई विभागाला मोठं टाळं आणतो आणि मोठं टाळंच लावतो. हे आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर करत आहोत की पुढच्या वेळेस आम्ही येणार तर उपोषण नाही करणार, हे आंदोलन तिथे घेतो आणि तिकडेच टाळं मारतो. टाळा ठोकव आंदोलन, नवीन आंदोलन, टाळं ठोका आंदोलन नवी मुंबई महापालिकेच्या विरोधात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. करणार की नाही करणार काय वाटतं तुम्हाला? जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात काय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणापासून उठणार नाही आहे. कोपरखेरणा ब्लॉक काँग्रेस कमिटी सुनीलदा पारकर यांच्या नेतृत्वात आज आपण सकाळी 11 वाजल्यापासून इथं उपोषणाला बसलेलो आहे. कारण की म्हणजे जे काम झालेलं आहे ते संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. लहान पोरांना खेळायचे सामान नाही आहे, वरिष्ठांसाठी बसायला म्हणजे खुर्च्या नाही आहेत, पूर्ण काम निकृष्ट झाले. जोपर्यंत आमच्या प्रमुख 8 मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषण उठणार नाही, जोपर्यंत आम्ही लेखी स्वरूपात ते देत नाही. सर हे उपोषणाला बसण्याची काय म्हणजे काय कारण आहे नक्की उपोषणाला बसण्यासाठी? साहेब, आम्ही कोपरखेरणा ब्लॉक काँग्रेस कमिटीकडनं वेळोवेळी पाठपुरावा करतो आहे. पाठपुरावा करून कमीत कमी 2-2.5 वर्ष झाले आमचा पाठपुरावा चालूच आहे. चूकपट्टीचं काम केलं आहे. ते व्हॅलिडिटी ह्याची आताच संपली, 15 दिवस झाले. 15 दिवसामध्ये या रस्त्याला तडे पडलेत आणि हे तडे बुजवायला इंजिनियर आता येऊन हा तडे बुजवतो. कंटिन्यू आम्ही ह्याच्याच पाठीला लागून राहायचा का? किती घोटाळा झाला आहे, किती याच्यामध्ये घोटाळा झाला, ते हे काहीतरी उघड झालं पाहिजे ना. त्यासाठी आता आम्ही वॉचमॅन वाढले पाहिजे, गार्डनला खतमाती भेटली पाहिजे, CCTV लागल्या पाहिजे, गार्डनचे कर्मचारी वाढले पाहिजे, साफसफाई कर्मचारी. ह्या सगळ्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आज आम्ही कोपरखेरणा ब्लॉक काँग्रेस कमिटीकडनं उपोषणाला बसतो. आता 11 वाजल्यापासून आजपासून आम्ही उपोषण चालू केलं आहे. हे काम कधी चालू झालं आणि काम चालू असताना तुम्ही एकदा पाठपुरावा केला का? त्यांच्या लक्षात आणून दिल्या का या गोष्टी? काम चालू असताना सुद्धा आम्ही ह्या गोष्टी त्यांच्या लक्षामध्ये आणून दिल्या. तर आम्हाला ह्या लोकांनी पत्र दिला की 10 वर्षे आता ह्याला काय बाधा येणार नाही. जर कुठली बाधा आली तर आम्ही ठेकेदारकडनंही काम करून घेऊ त्याकडनं. म्हणजे आम्ही कंटिन्यू 10 वर्ष यांच्या पाठी लागून राहायचं का? तुटला की रिपेअर करा. चांगल्या प्रकारे काम झालंच पाहिजे ना. पैसे खर्च होतात ना लोकांचे. तुम्ही टॅक्स घ्या ना आमच्याकडनं, लोकांकडे टॅक्स घ्या ना तुम्ही लोक. आता हे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमच्या कमिटीतर्फे काय भूमिका असणार आहे समोर? मागण्या पूर्ण आमच्या नाही झाल्या, इथे कमिशनर साहेब स्वतः नाही आले आणि मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आमची भूमिका असणार. आज आम्ही इथे उपोषणाला बसलो गार्डनमध्ये आमच्या लोकांसमोर. आम्ही कमिशनर साहेबांच्या ऑफिस केबिनमध्ये जाऊन उपोषणाला बसू. पण आता काय सांगाल इथं जे सगळे नागरिक आहेत त्यांना पण काय सांगाल, काय आश्वासन द्याल? कारण हे